कर खाया है तेरा हूबहू है हसत तेरा वर म्हणजेच इट्स यश एडिट्स वर। तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंगवरती बनवलेला आहे। आजचा व्हिडिओ मित्रांनो एकदम जबरदस्त आणि एकदम नेक्स्ट लेवल झाला आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळी कन्सेप्ट यूज केल्या। तर मित्रांनो, ती कन्सेप्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही आता डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन मी जे काही मटेरियल तुम्हाला दिलेलं असणार आहे ते मटेरियल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे, आणि जे काही अलाइट मोशनचे प्रोजेक्ट दिलेले असतील ते अलाइट मोशनचे प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट हे दोन प्रोजेक्ट मी दिलेत। प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो बघू शकता काही या प्रकारे मी बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला दिला आहे। प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि मित्रांनो मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पण फोटोचा या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहे तो फोटो तुम्हाला सिंपली यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो बघू शकता हा फोटो मी ते ॲड करून घेतला आहे। फोटो ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ह्या फोटोला तुम्हाला एकदम शेवटपर्यंत असं वाढवून घ्यायचं आहे, आणि शेवटपर्यंत वाढवल्यानंतर आता बघू शकता इथे मी तुम्हाला 5.01 वरती डबल बीट दिल्या। तर सिंपली मित्रांनो त्या बीटवरती तुम्हाला यायचं आहे आणि ह्या फोटोला दोन पार्टमध्ये कट करायचा आहे। दोन पार्टमध्ये कट केल्यानंतर आता हा जो काही पहिल्या पार्टमधला फोटो आहे त्याला मित्रांनो या प्रकारे लॉंग प्रेस करून ठेवायचा आहे, आणि या प्रकारे खालच्या बाजूला घेऊन यायचा आहे। नंतर मित्रांनो पुढचा फोटो देखील त्या प्रकारेच लॉंग प्रेस करून या प्रकारे खालच्या बाजूला घेऊन यायचा आहे। आता मित्रांनो एवढं झाल्यानंतर तुम्हाला ह्या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आहे। प्रोजेक्टमधून बॅक आल्यानंतर आपला जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे त्याला मित्रांनो तुम्हाला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर बघू शकता या ठिकाणी मी शेक इफेक्ट दिला आहे, आणि पुढे जे काय आहे त्या लेअर दिलेत। तर सिंपली मित्रांनो ही HDRची जी काही लेअर आहे त्या लेअरपासून तुम्हाला वरती जेवढ्या पण काही मी लेअर दिलेत सिंपली त्या सगळ्या लेअर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत, म्हणजे 6 लेअर आहे बघू शकता। ह्या लेअर सिलेक्ट केल्यानंतर हा जो काही लेअरचा ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे, आणि कॉपी 6 लेअरचा जो काही ऑप्शन येतो त्यावरती क्लिक करून ह्या 6 लेअर तुम्हाला कॉपी करून घ्यायचे आहेत। नंतर मित्रांनो आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, आणि लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या 6 लेअर तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायचे आहेत। तर मित्रांनो बघू शकता लेअर पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काही या प्रकारे दिसून येणार आहे। आता मित्रांनो बघू शकता हे जे काय आपण इथे लेअर ॲड केलेत म्हणजे ब्लिंक इफेक्ट आहे बघू शकता। तर सिंपली मित्रांनो ही जी काही लेअर आहेत छोट्या पार्टमध्ये बघू शकता ह्याला तुम्हाला लॉंग प्रेस करून ठेवायचं आहे, आणि ही जे काय आपण आता 6 लेअर कॉपी पेस्ट केल्या त्याच्या वरच्या बाजूला तुम्हाला या प्रकारे घेऊन यायचं आहे। आता मित्रांनो बघू शकता तीन ठिकाणी या प्रकारे मी तुम्हाला दिलेत। तर सिंपली मित्रांनो त्या तिन्हीला सुद्धा तुम्हाला या 6 लेअरच्या वरच्या बाजूला घेऊन यायचं आहे। तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि बघू शकता मित्रांनो मी काही या प्रकारे एक PNG तुम्हाला दिलेली आहे। सिंपली मित्रांनो ही PNG तुम्हाला ॲड करायची आहे। मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून ह्या PNGला इथे बघू शकता आपला जो काही लोगो आहे त्या लोगोच्या बरोबर व्यवस्थित या पोझिशनला सेट करायचं आहे। नंतर मित्रांनो PNGला तुम्ही एकदम शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे, आणि या प्रकारे झाल्यानंतर आता तुम्ही सिंपली इथून बॅक येऊन जो काही आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचा आहे, आणि जो काही पहिला आपला इफेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये यायचं आहे, आणि जो काही पहिल्या पार्टमधला फोटो आहे त्याला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे, आणि शेक इफेक्टमध्ये आपला जो काही दुसरा इफेक्ट आहे सिंपली मित्रांनो त्याला तुम्हाला कॉपी करायचा आहे, आणि बिटमार्क प्रोजेक्टमध्ये येऊन जो काही दुसरा फोटो आहे त्या दुसऱ्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। नंतर मित्रांनो एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून नंतर मीडियाच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, आणि बघू शकता ही जी काही मी PNG तुम्हाला दिल्या सिंपली ही PNG तुम्हाला ॲड करून एकदम शेवटपर्यंत असं वाढवून घ्यायचं आहे। तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झालेला आहे। व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच्या बटनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, आणि व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।